सर्वांना शुभ सकाळ. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. तर सर्व ताई खूप छान अशी सेवा करतायत माता लक्ष्मींची, स्वामींची. त्या सेवेची फलश्रुती ताईंना खूप छान अशी मिळतीये. तसंच बघा, आज सकाळ सकाळी अंघोळ केल्यानंतर पहिल्यांदा मी माता लक्ष्मीची पूजा करते. तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे. तर बघा, बऱ्याच ताईंची जे धनलक्ष्मी कुंचन ऑर्डरचे होते, तसंच विष्णू पाऊल, कमळाचं फूल, तर सगळ्यांची विधिवत पूजा केलेली आहे. तुम्हाला ती सुद्धा बघायला मिळेल. तसंच बघा, लक्ष्मी माता अखंड वास करावी त्यासाठी आपण जे सेवा करतोय त्याच्यातून काय होतं, अलक्ष्मी बाहेर जाते आणि लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदते. तर चला तुम्हाला दाखवते की शुभचिन्ह असणाऱ्या रांगोळ्या कशा काढाव्या किंवा कोणती कोणती सेवा केल्याने आपल्या घरामध्ये किंवा आपल्या व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये चांगली वाढ होईल किंवा आपल्याला सुद्धा त्या सेवेचं फळ मिळेल. बघा, ही दारामध्ये शुभचिन्ह असणारे गोपद्म. तुमचा जर व्यवसाय असेल, तुमचा कोणताही व्यवसाय असेल, त्या व्यवसायाच्या मेन एंट्रन्सला म्हणजे तुमच्या व्यवसायाच्या डाव्या साईडला, आपल्या दरवाजाच्या डाव्या साईडला तुम्हाला नेहमी ही रांगोळी काढायची आहे. गोपद्म म्हणून आहे, ती काढायची आहे. तसंच बघा, श्रीयंत्र असणारी शुभ रांगोळी सुद्धा तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या शॉपच्या बाहेर काढायची. आता मी माझ्या दरवाजामध्ये काढलेले, कारण आमचा व्यवसाय हा घरातूनच असतो आणि अशी शुभचिन्ह असणारी रांगोळी काढली तर उत्तमच. कारण ह्या रांगोळ्या ज्या आहेत त्या सकारात्मकता आणतात, निगेटिव्हिटी दूर करतात आणि आपला व्यवसाय चांगला चालण्यासाठी शुभ संकेत देतात. तसंच रोजच्या प्रमाणे दारामध्ये बघा, केसर, हिना, धूप आणि तुपाचा दिवा न चुकता लावायचा आहे. थोडीशी खडी साखर, अशी पावले सुद्धा तुम्ही तुमच्या शॉपच्या किंवा तुमच्या व्यवसायाच्या दुकानाच्या बाहेर तुम्ही लावा. हे सुद्धा आपल्याकडे मिळतात शुभचिन्ह असणारे. तुम्ही रात्रीच्या व्हिडिओमध्ये बघितले, हा 2-3 दिवस जरी भरून ठेवला तरी चालतो, कारण चांगला राहतो. पण न चुकताना ह्याच्यामध्ये रोजच्या रोज भीमसेन जो कापूर आहे तो ॲड करायचा आहे. नकारात्मकता दूर करतो आणि पॉझिटिव्हिटी आणतो किंवा आपल्या व्यवसायासाठी खूप चांगला आणि ग्रोईंग असा उपाय आहे हा. प्युअर भीमसेनच कापूर टाकायचा आहे बरं का ह्याच्यामध्ये. तर बघा, ह्याच्यामध्ये भीमसेन कापूरची पावडर अशी टाकलेली आहे. आपल्याकडे भीमसेन प्युअर कापूर मिळतो. त्याने नकारात्मकता दूर होते आणि कस्टमर ॲट्रॅक्टिव्ह होतात आपल्या व्यवसायाकडे किंवा बिझनेसकडे आणि लक्ष्मी मातासुद्धा प्रसन्न होते. ज्या घरामध्ये निगेटिव्हिटी नसते त्या घरामध्येच लक्ष्मी माता वास करते. आणि आपलं घर, अंगण, जे काही दार असेल ते स्वच्छ आणि साफ ठेवा. अशा शुभचिन्ह असणाऱ्या रांगोळ्या काढा आणि माता लक्ष्मीचं आगमन व्हावं असं प्रसन्न वाटलं पाहिजे. तसंच बघा, सगळ्यात प्रथम तुम्हाला मी जसं सांगते, लक्ष्मी मातेची सेवा सगळ्यात पहिल्यांदा असते आणि लक्ष्मी माताची सेवा झाल्यानंतर त्याच्यानंतर मी बाकी इतर देवी देवतांची सेवा सगळी कामं करते. आणि बघा, ह्या कासव जो मातीचा आहे त्याच्यामध्ये मीठ आहे आणि त्या मिठामध्ये मी दिवा प्रज्वलित केलेला आहे तुपाचा, लक्ष्मी प्राप्तीसाठी. आणि जे समुद्र मंथनातनं जे रत्न आलेले आहेत, तर तुम्ही बघू शकता, कवड्या आहेत, पिवळ्या कवड्या आहेत, ब्राऊन कलरच्या कवड्या आहेत, गोमती चक्र आहेत, तसंच कमळगट्टा मणी आहेत. तुम्ही गोमती चक्र आपल्याकडली बघाल तर ओरिजिनल आणि खूप मोठी आहे, तुम्ही बघू शकता. कारण खूप छान अशी गोमती चक्र आहेत. ज्या ताईंनी घेतले त्या सांगतीलच. मी तुम्हाला जीव तोडून रोजच्या रोज सेवा का दाखवते, कारण तुम्ही सुद्धा ह्या सेवेमध्ये यावं आणि तुम्हाला सुद्धा. तर बघा, धूप संपलेला आहे. पुन्हा एकदा मी प्रज्वलित करते, कारण सकाळी बरोबर 6 वाजता मी पूजा केलेली आहे. आंघोळ करायची, सगळ्यात अगोदर आंघोळ केली की माता लक्ष्मीची पूजा करायची तुम्हाला. तर मी केसरीला धूप का लावते, कारण त्याचा सुगंधच खूप इतका भारी आहे ना, मला खूप आवडतो. आणि केसरीना अगरबत्तीसुद्धा आहे. आणि सकाळ सकाळी बघा, मनाला प्रसन्न आणि पॉझिटिव्ह करायचं काम हा धूप करतो. आणि मला ही धूपस्टिक जी आहे केसरीनाची खूप आवडते. ज्या ताईंनी घेतली त्यांनासुद्धा आवडते. तसंच बघा, माता लक्ष्मीला नैवेद्यासाठी आज पेढे ठेवलेले आहेत. जसं की पप्पांनी आमच्या पेढे आणले होते. त्यांची पुण्याई खरंच खूप मोठी आहे की बघा ना, देवी देवतांना प्रत्येक वेळेस नैवेद्य त्यांच्याकडून येतो. आणि खरंच काही म्हणजे का, काही लोक अशी असतात की खूप जगणं साधं असतं, सरळ असतं आणि खूप काही त्यांनी आयुष्यामध्ये कमवलं, पण त्यांचं जे राहणीमान आहे ते कधी बदलत नाही किंवा त्यांचा जो साधेपणा, त्यांचा जो प्रामाणिकपणा हा खूप वेगळा असतो. आज बघा ना, 4 पैसे आले तर सुद्धा माणूस खूप असा गर्वाने हे करतो, पण स्वतःच्या हिमतीवरती एवढं मोठं साम्राज्य उभा करणाऱ्या माणसाला कधीही 1 रुपयाचा सुद्धा गर्व नसतो किंवा त्यांच्या वागण्यात, त्यांच्या राहणीमानात खूप सात्विकता असते. आणि अशी माणसं फार कमी बघायला मिळतात.
तर मी नेहमीच अशी प्रार्थना करते की त्यांचं आरोग्य चांगलं राहो, त्यांचं आरोग्य चांगलं कायम राहो आणि त्यांना नाही का चांगलं आरोग्य पण लाभू दे आणि त्यांच्यावरती स्वामींची माता लक्ष्मीची कृपा सदैव राहू दे. तर सगळ्यांनी बघा सकाळ सकाळी छान अशी पूजा बघितली. तसंच बघा बऱ्याच ताईंची जे धनलक्ष्मी कुंचन आहे ते मी पूजा करूनच पाठवते, ते तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. तर बघा हे एका ताईंचं कुंचन आहे. ताईंनी बघा कुंचनमध्ये चांदीचं असं मोठं फूल ताईंनी घेतलेलं आहे. जसं की तुम्ही हे माझं फूल आहे पण मी या ताईंच्या कुंचनमध्ये ठेवले, त्यांचं ताटामध्ये आहे. हे सगळ्यात मोठं माझं कमळाचं फूल आहे चांदीचं. तसंच बघा ताईंनी हे चांदीचं फूल घेतलेलं आहे. तसंच बघा ताईंनी हे एक हळकुंडसुद्धा घेतलेलं आहे माता लक्ष्मीच्या सेवेसाठी चांदीचं. तसंच हे विष्णू पाऊल पण आहे, एका ताईंचं आहे प्रियाताईंचं आणि हे स्मिताताईंचं आहे. त्यांनी विष्णू पाऊल म्हणजे विष्णूंचं पहिलं पाऊल हे गया गावामध्ये पडलं होतं आणि हे शुभचिन्ह असणारं विष्णूंचं पाऊल तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा कुठे मिळणार नाही, कारण ते मी माझ्या देवघरामध्ये प्राणप्रतिष्ठा केलेली आहे 6 महिन्यापूर्वी आणि ते बघून बऱ्याच त्यांनी ऑर्डर केलं. त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आम्ही बनवून घेतल्यात, शुभचिन्ह वगैरे असं प्युअर चांदी. तसंच बघा हा गोविंद पानविडा आहे, भगवान विष्णू माता लक्ष्मीला आपण सेवेमध्ये ठेवतो, प्युअर चांदीचा आहे. तसंच बघा ताईंचा हा कॉईन आहे, तिने धनलक्ष्मी सेवेसाठी ताईंनी चांदीचा लक्ष्मीचा कॉईन घेतलेला लक्ष्मी मातेचा. आणि 2 ताईंची कॉईन आहेत, एक त्या ताईंचा आहे ज्यांनी धनलक्ष्मी कुंचन घेतलेला ताईंचा आहे आणि हा दुसऱ्या ताईंचा आहे. तर हे चांदीचा कॉईन माता लक्ष्मीच्या सेवेसाठी म्हणजे कुंचनमध्ये ठेवण्यासाठी चांदीचे कॉईन बऱ्याच ताईंनी घेतलेले आहेत, कारण चांदीचा कॉईन असल्याशिवाय सेवा पूर्ण होत नाही. आणि कालच मी तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये की मी धनलक्ष्मी कुंचनचं सामानची पोटली कशी बनवते, काय काय ठेवते. तसंच बघा हे कमळाचे जे फुलं आहेत हे सुद्धा ताईंच्या ऑर्डरचे आहेत. बऱ्याच ताईंचा एक विश्वास असतो की शीतलताईंकडून सेवा करून एखादी गोष्ट येते तर त्याचं फळ लवकर मिळतं ताई, कारण तुम्ही एवढ्या मनापासून तुम्ही त्या सेवा करता आणि त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी असते आणि सकारात्मकता असते. त्यामुळे मला हे आवडतं की तुम्हालाही आवडतं की मी सगळ्या गोष्टी सेवा करून तुमच्यापर्यंत पोचवाव्यात. जसं बघा तुपाचा 1 तास चालणारा दिवा मी बऱ्याचशाच ताईंना सांगत असते नेहमी. तर तुपाचा 1 तास चालणाऱ्या दिव्याची पण मी सकाळी सकाळी पूजा केलेलीच आहे. तर बघा प्रत्येक सेवेचं फळ भगवंत देतो, फक्त तुमच्या सेवेमध्ये सातत्य आणि प्रामाणिकपणा असावा लागतो. तुमची सेवा प्रामाणिक असेल तर सगळ्या गोष्टी तुम्हाला देव हा नक्की देतो. फक्त प्रामाणिकपणा, भाव तुमचा चांगला आणि अंतःकरण तुमचं साफ असायला पाहिजे. तर बघा तुपाच्या दिव्याच्या साक्षीने तुमच्या चांदीच्या धनलक्ष्मी कुंचनची ताई सेवा केलेली आहे. तसंच बघा आमच्या बागेमधलं म्हणजे पाठीमागं जे आमचं गार्डन आहे तिथं जास्वंदाचं झाड आहे, ते जास्वंदाचं फूल रोज माता लक्ष्मीला, गणपती बाप्पाला म्हणजे 5-6 फुलं सहज निघतात. तसंच बघा हा गजरासुद्धा मी माता लक्ष्मींना अर्पण केलेला आहे. जी तुम्ही मनापासून सेवा बघा, तुमच्या धनाशी रिलेटेड प्रश्न असतात, प्रॉब्लेम असतात, तर अशा वेळी बऱ्याच टाइम जाता सेवा काय करायची. तर जर तुमच्या आयुष्यामध्ये जर लक्ष्मी माता स्थिर होत नसेल किंवा खूप कमवत आहे पैसा पाणी, पण तुमच्या आयुष्यामध्ये दवाखाना काही ना काहीतरी अशा गोष्टी घडतात की तो पैसा आलेला निघूनच जातो, तो टिकत नाही. तर अशा वेळी बघा जास्तीत जास्त माता लक्ष्मीची तुम्ही सेवा करा आणि तुम्ही सुद्धा ह्या सेवेचा अनुभव स्वतः घ्या. म्हणजे मी सांगते म्हणून नका करू, कारण बऱ्याच ताईंनी बघा ह्या सेवेचा अनुभव घेतलेला आहे आणि बऱ्याच ताईंना ह्या सेवेचे खूप चांगले असे रिझल्ट मिळालेले आहेत. तर हे विष्णूंचं जे पाऊल आहे त्याचा अभिषेक तुम्हाला दुधाने किंवा पंचामृतने करायचा आहे. ओम श्री विष्णवे नमः असं म्हणत म्हणत त्याचा अभिषेक करायचा आहे आणि तुम्हाला त्यांना तुळस किंवा पिंपळाच्या पानावरती त्याला ठेवलं तरी खूपच उत्तम. आणि तुम्ही अशी पूजा करा. त्याच्यानंतर बघा तुम्ही ओम श्री विष्णवे नमः हा मंत्राचा जप करत करत तुम्ही ही विष्णूंची सेवा पूर्ण करायची आहे. आणि हे पाऊल तांदळामध्ये किंवा एखाद्या डिशमध्ये किंवा एखादा कपडा पिवळा घेऊन त्याच्यामध्ये ठेवलं तरीसुद्धा चालेल, जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही ठेवू शकता. आणि विष्णवे नमः ओम श्री विष्णवे, तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर व्यवसायामध्ये एक मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे, ओम श्री विष्णवे नमः, ओम श्री विष्णवे नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः असा तुम्ही मंत्र म्हणून त्या पाऊलाचा अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक झाल्यानंतर तुम्ही घरामध्ये बघा शिरा वगैरे काही गोड नैवेद्य दाखवू शकता. आज माता लक्ष्मी बघा किती प्रसन्न आहेत आणि साक्षात बघतायत आपल्याकडे. काय माहिती मला असं दिसतंय का तुम्हालाही दिसत असेल, कारण शेवटी आपण सेवा केली की तो भाव खूप महत्त्वाचा असतो बरं का. तसंच बघा बऱ्याच ताईंच्या माता लक्ष्मीच्या फ्रेम आलेल्या आहेत. तर गुलाबात तर सुद्धा तुम्हाला आपल्या फोटोला, फ्रेमला आणि धनलक्ष्मी कुंचनला लावायचं आहे. तर जे हे गुलाब अत्तर आहे ते माता लक्ष्मीला प्रिय आहे, तिचं प्रिय द्रव्य हे गुलाब अत्तर आहे, त्यामुळे तुम्हाला हे गुलाब अत्तर सुद्धा पूजेमध्ये ठेवायचं आहे. तसंच बघा जी श्रीयंत्र असणारी, जी शुभचिन्ह असणारी जी रांगोळी आहे
ती सुद्धा तुम्ही न चुकता काढायची आहे, कारण हे शुभचिन्ह आहे. तुम्ही दरवाजात बघितलीच, माझ्या व्यवसायासाठी उद्योगासाठी खूप चांगला रिझल्ट मिळतो ह्या रांगोळ्यांनी, कारण नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकता आपल्या घरामध्ये नांदू लागते, घरामधलं वातावरण मंगलमय होतं. तसंच बघा गोपद्म रांगोळी तर सर्वांना त्याचं महत्त्व पण माहिती आहे आणि ती रांगोळी किती पॉझिटिव्ह आहे हे सुद्धा माहिती आहे, कारण नकारात्मकता वाईट शक्ती खेचण्याचं काम ह्या पॉझिटिव्ह किंवा शुभचिन्ह असणाऱ्या रांगोळ्या करतात. त्यामुळे रांगोळी काढल्यावर थोडंफार हळदी कुंकू सुद्धा त्याच्यावर टाकायचं आणि थोडीशी, आता बघा हा प्युअर भीमसेन कापूर आहे, तर हातामध्ये जर घेतला तरी सुद्धा तो अगदी इझिली नाही का बारीक होतो. तर तो सुद्धा त्या रांगोळीवरती नकारात्मकता दूर होण्यासाठी थोडाफार टाकायचा आहे. हे बघा थोडी टाका, मी जास्त टाकली, थोडीशीच टाका तुम्ही. आणि माता लक्ष्मीच्या चरणाशी तुमच्याकडे जर लवंगा असतील तर तुम्ही 11 लवंगा ठेवू शकता किंवा 7 लवंगा ठेवू शकता. एखादी किंवा 2 विलायची सुद्धा माता लक्ष्मीच्या चरणाशी ठेवू शकता, कारण शुभ असतं. त्यामुळे बघा तुम्ही तुमच्या फोटोच्या समोर ठेवा किंवा तुमच्याकडं जर हे असेल मूर्ती असेल तर तिच्या समोर ठेवा, कसंही, म्हणजे फक्त सेवेला खूप महत्त्व आहे बरं का. तसंच बघा माता लक्ष्मीचा धनाचा वर्षाव करणारा बऱ्याचशाच ताईंनी आपल्याकडं बऱ्याचशाच फ्रेम ऑर्डर केलेल्या आहेत, तर मी त्याची सुद्धा तुम्हाला पूजा दाखवणार आहे. आणि तुम्ही ह्या ज्या सेवा करता ह्या सेवेचा अनुभव कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, कारण प्रत्येक सेवा ही माझ्या स्व अनुभवातली असते. मी स्वतः करते, मी अनुभव घेते आणि मगच सांगते, कारण प्रत्येकाचा वेळ खूप किमती असतो आणि प्रत्येकजण वेळ काढून पूजा करत असतं. तसंच बघा ज्या ताईंनी आपल्याकडे जी दरवाजामध्ये मी पावलं लावली होती ते पावलं ऑर्डर करायचं. आता बघा हा पोळा आहे, एका ताईंनी पोळा घेतलाय माता लक्ष्मीच्या सेवेसाठी. तर हे बघा एक पोळा ह्या कुंचनामध्ये टाकायचा असतो, तर एक जर घेतला तरी सुद्धा पुरेसा असतो. फक्त जे काही चांदीचं कमळाचं फुल आहे ते पण तुम्हाला एक घ्यायचं. ही मोठा सगळ्यात साईज आहे जो माझा आहे, हा त्याच्यातला 2 नंबर साईज आणि 3 नंबरचं म्हणजे रेग्युलर छोटे फुलं येतात. तुम्हाला जसं शक्य आहे तसं घ्या. तसंच बघा मोती जे असतात ते मोती कमीत कमी 7 किंवा 11 मोती घ्या. तसंच गुंज 5 किंवा 7, म्हणजे अशा क्वांटिटीमध्ये ह्या लक्ष्मी मातेच्या सामान तुम्ही खरेदी करू शकता. तसंच बघा हा कुबेर चालीसा आहे, हा सुद्धा मी रोज म्हणत असते, कारण ह्या कुबेर चालीसाची सुद्धा खूप मोठी आणि छान अशी फलश्रुती आहे बरं का. तर ह्याच्यामध्ये बघा माता लक्ष्मीची शेवटी आरती पण आहे, तुम्ही ती आरती सुद्धा म्हणायची आहे माता लक्ष्मीची. हे बघा माता लक्ष्मीची ही आरती आहे शेवटच्या पानावरती. तर ही सेवा झाल्यानंतर तुम्ही माता लक्ष्मीची आरती म्हणले तर खूपच उत्तम, कारण त्याचे रिझल्ट तुम्हाला लवकर मिळतात. त्याच्यामध्ये बघा माता लक्ष्मीची अशी आरती आहे आणि हे कुबेर चालीसा आहे, हे तुम्हाला कुठंही तुमच्या पुस्तकाच्या स्टोरेजमध्ये अगदी इझिली मिळून जाईल. हे काही खूप मोठं काम नाही आहे, तर असं हे सेवा आहे. तसंच बघा मी रात्री जी पुस्तकं ज्या ताईंना द्यायला आणली होती ती पुस्तकंसुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. त्याच्यामधलं बघा तुम्ही जरी लक्ष्मी अष्टक म्हटले तरीसुद्धा चालतं. हे बघा हे जे लक्ष्मी अष्टक आहे हे सुद्धा तुम्ही म्हणू शकता. ह्याची सुद्धा खूप चांगली फलश्रुती आहे. ज्यांना संतान प्राप्ती होत नाही आहे त्यांनीसुद्धा ह्या महालक्ष्मी स्तोत्राचं नित्यपठण किंवा अष्टक म्हटलं तरीसुद्धा त्याची फलश्रुती येते. तसंच बघा असं हे छोटंसं चांदीचं हे कमळाचं फूल आहे, ते सुद्धा तुम्ही धनलक्ष्मी पंचमीमध्ये टाकण्यासाठी घेऊ शकता. तुम्हाला मी ह्या सेवा का सांगते, कारण बघा ह्या सेवेतून माझं जसं कल्याण झालं, जसं माझा व्यवसाय खूप छान चालतोय, माझं यूट्यूब चॅनलसुद्धा खूप चांगल्या प्रकारे चालतं. आणि कसं असतं की प्रत्येक गोष्टीला यश यायला तुमचंसुद्धा भाग्य चांगलं असावं लागतं, किंवा भाग्य जरी चांगलं नसेल, आपलं नशीब जरी खराब असेल तरी पण नशीब चांगलं बळकट करण्याचं काम आपल्या हातामध्ये आहे. ते कसं तर तुम्ही सेवा करायची आहे प्रत्येक गोष्टीची, आणि सेवेमधून बघा खूप काही गोष्टी चांगल्या, म्हणजे कर्मभोग तर आपला चांगला होतोच, त्यासोबत आपल्याला गुरुचं पाठबळ मिळतं. त्यामुळे प्रत्येक वेळेस एकच सांगते की आपल्या आयुष्यामध्ये गुरु असणं खूप महत्त्वाचं आहे. गुरुबळ कमी पडलं की आपलं कोणतंही काम पूर्ण होत नाही, कोणत्याही कामात यश मिळत नाही आणि आपल्याला कोणत्याही गोष्टीचा सपोर्ट मिळत नाही आहे, खूप कष्ट करतो. तर गुरुचं बळ म्हणजे काय, नित्य गुरुची उपासना, नित्य गुरुचा अभिषेक, नित्य गुरुचा नैवेद्य. तुम्ही स्वामींना गुरु करा, दत्तगुरूंना करा किंवा महालक्ष्मी आई, तुळजाभवानी, म्हणजे गुरु पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये. गुरुचं पाठबळ जर स्ट्रॉंग किंवा आपलं बळकट असेल तर आपला बुध शुक्र हा चांगला राहतो, आणि शुक्र चांगला असल्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये पैसा, हॅपीनेस खूप येतो, आणि म्हणजे नाही का आपल्या आयुष्यामध्ये आपले व्यवसाय उद्योग जे असतात तो खूप ग्रो होतो, किंवा आपला व्यवसाय एकदम खूप मोठ्या पटीने वाढू लागतो. तुम्ही स्वतःसुद्धा स्वानुभव घ्या, तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. तुमचं जर वर्षाला
1 कोटीचं 2 कोटीचं टार्गेट असेल तरी ते सुद्धा पूर्ण होतं, पण रोज पूजा करताना तुमचं काहीतरी ध्येय असायला पाहिजे. आता म्हणाल की पैसाच सगळं काय आहे का, पण पैशाशिवाय काही होत पण नाही आहे. त्यामुळं सेवा, तुमचे कष्ट, तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमच्या गुरुचं पाठबळ ह्या गोष्टी जर तुमच्यासोबत असतील तर आयुष्यामध्ये बघा तुम्हाला कधी कशाची कमी पडणार नाही. तर ही अशी सेवा आजची आहे. हा बघा, हा स्मिता जगदाळे ताईंचा हा फोटो आहे, माता लक्ष्मीचा धनाचा वर्षाव करणारा. तर ह्या फोटोची आपण पूजा करणार आहे, कारण फोटो बघा वेगवेगळे येतात बरं का कधी कधी. आता हा वेगळा आलाय पण त्यांना आवडला आणि मला सुद्धा खूप छान वाटतो, कारण बघा माता लक्ष्मी ज्या आहेत त्या कमळ आसनावरती विराजमान आहेत, त्यामुळे हा सुद्धा फोटो खूप छान आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. तर त्या ताईंनी बघा त्यांच्या उद्योगासाठी, त्यांचा व्यवसाय आहे ज्वेलरीचा, तो चालत नाही आहे म्हणून ताईंनी बघा धनलक्ष्मी कुंचन आणि हा लक्ष्मी मातेचा फोटो हा त्यांनी त्यांच्या शॉपमध्ये ठेवण्यासाठी घेतला आहे. तसंच बघा हे धनलक्ष्मी बरकत किट आहे, ते सुद्धा ताईंनी ऑर्डर केले. तर बघा सगळ्या गोष्टी ताईंच्या आहेत, त्याची सुद्धा पूजा करून आपण पाठवतोय. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते. नमस्तस्ये महामाये. तसंच बघा एक दादा आहेत, त्यांचं नवीन ऑफिस त्यांनी टाकलेलं आहे, ते स्वतः वकील आहेत. तर त्यांनी सुद्धा बघा हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी असा त्यांना फोटो हवा होता. तर त्यांची इच्छा होती की ताई तुमच्याकडूनच पाठवा आणि मला तो पूजा करून पाठवा. तर बघा असा सुद्धा तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान व्यंकटेश्वर बालाजी, म्हणजे तुम्ही असा सुद्धा धनाचा वर्षाव करणारी अशी फ्रेमसुद्धा तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये उद्योगामध्ये लावू शकता. कारण बघा ह्याच्यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता आकर्षित होते किंवा लक्ष्मी मातेचं वास्तव्य राहतं, लक्ष्मी माता आगमन करतात. तर हे असे शुभ शुभ चिन्ह असणारे जे काही रांगोळ्या, जे काही फोटो असतात, जे की सकारात्मक पॉझिटिव्ह असतात, असं तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये लावले तरीसुद्धा चालतील. तर बघा हा खूप छान असा भगवान व्यंकटेश्वर बालाजी आणि माता लक्ष्मीची फ्रेम आहे. ज्यांचा व्यवसाय आहे, उद्योग आहे, त्यांनी नक्की लावा. देवघरामध्ये लावला तरीसुद्धा खूपच छान. तर बघू शकता तुम्ही असं माता लक्ष्मीचा खूप सुंदर असा फोटो आहे. बघा आई माता लक्ष्मी हसतायत असं मला दिसतंय, तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाही, कारण महत्त्वाचा भाव असतो सेवेमध्ये. तर बघा आजची सेवा अशी पूर्ण झालेली आहे आणि तुम्ही सुद्धा स्वामी मूर्ती आर्टमधून तुम्हाला जर पूजा साहित्य हवं असेल माता लक्ष्मीच्या सेवेसाठी तर तुम्ही ते सुद्धा आपल्याकडून ऑर्डर करू शकता. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि लवकरात लवकर तुम्ही या सगळ्या गोष्टी घेऊन सेवा करा आणि सेवेचे स्वानुभव माझ्यासोबत शेअर करा. तसंच बघा प्युअर गाईच्या तुपाच्या वाती असणारे तुपाचे दिवेसुद्धा तयार आहेत. तर काही वेळामध्ये तो सुद्धा व्हिडिओ अपलोड होईल की जे तुपाच्या वाती, जे तुपाचे दिवे आहेत ते मॅन्युफॅक्चर झालेलं आहे, तर त्याला लेबल वगैरे लावायचं काम बाकी, ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आम्ही. कारण ह्या सगळ्या गोष्टी ह्या नॅचरल आहेत आणि हे चांगलं प्रोडक्ट आहे. कारण बघा ज्या घरामध्ये तुपाचा दिवा लागतो त्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं वास्तव्य असतं किंवा लक्ष्मी माता स्थिर होते. त्यामुळे तुम्ही सेवेमध्ये जास्तीत जास्त लक्ष्मी मातेच्या तुम्ही तुपाचा दिवाच लावा, सकाळ संध्याकाळ एक लावा. तुम्ही बघताय मी दारामध्ये 1-2 दिवे लावते घरामध्ये, म्हणजे दिवसातून मी 10-12 दिवे घरामध्ये तुपाचे माझ्या लागतातच. त्यामुळे बघा कशाची धनधान्याची किंवा कशाची कमी नाही आहे घरामध्ये. सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये चांगल्या घडत आहेत, कारण गुरुच्या सेवेने कधीही आपल्या आयुष्यामध्ये कधीच काही कमी पडत नाही.
त्यामुळे तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त माता लक्ष्मीची सेवा करा, स्वामी महाराजांचा नित्य अभिषेक करा, त्यांचा 11 माळी जप करा, तसंच विष्णू गायत्री मंत्र म्हणा. कमळगट्ट्याच्या माळेवरला मंत्र सुद्धा खूप प्रभावशाली असतो बरं का व्यवसायासाठी. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर बघा असं सगळ्या ताईंची विधिवत छान अशी पूजा झालेली आहे. तसंच बघा माता लक्ष्मीची आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा बघा असं म्हणजे सकारात्मक किंवा प्रसन्न वाटणाऱ्या कलरचा ड्रेस किंवा त्या कलरची साडी तुम्ही परिधान करा. जसे की बघा मी येल्लो कलर म्हणजे पिवळा आणि त्याला असं बघा छान असं कॉम्बिनेशन असणारा राणी कलर असं मी साडी घातली. कारण कसं असतं जेव्हा आपण एखादी आध्यात्मिक सेवा करतो तर आध्यात्मिक सेवा करणारी लक्ष्मी माता घरामधली कशी आहे हे बघूनच आपल्या घरामध्ये देवी देवता सेवा स्वीकारतात. नाहीतर बळच नाही का उठले मी तोंडावरती पाणी मारले असेच काहीतरी गचाळा अवतार केले आणि बसले देवांची सेवा करून असं नसतं. कारण आपण सुद्धा मनातून सकारात्मक व्हावं लागतं, आपल्या मनातून पॉझिटिव्हिटी बाहेर निघावी लागते आणि आपल्याला सुद्धा देवांची सेवा करताना एक मनाला प्रसन्न आणि समाधान लाभलं पाहिजे. त्यामुळे बघा तुम्ही सुद्धा नीटनेटकं राहा, तुम्ही सुद्धा छान देवांची, स्वामींची, दत्तगुरूंची, माता लक्ष्मीची पूजा करा. तसंच बघा मलाही कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला जायचं आहे. मी प्रत्येक वर्षी जाते. जसे की माता लक्ष्मीला साडी, ओटी, त्यांचा अभिषेक हे सगळं करूनच येते. कारण त्यांचा आशीर्वाद खूप मोठा आहे. माझं जेव्हा वय होतं जसं की मी वयाच्या 8-9 वर्षापासून माता लक्ष्मींची सेवा करते, म्हणजे खूप लहान वयापासून. त्यामुळे बघा त्यांचा खूपदा काही चांगले संकेत, चांगले दृष्टांत होतात. तर माता लक्ष्मींचं स्वप्नामध्ये दर्शन होते काही दिवसापासून की त्यांना पण आतुरता लागली की मी कधी एकदा त्यांना भेटायला जाते. मागच्या वेळेस गेले होते कारण माझं माहेर त्या साईडचंच आहे, 32 शिराळा, इस्लामपूर, पेटनाका, सांगली, तुम्हाला सर्वांना माहिती असेल. तर दर्शन झालं नाही कारण खूप गर्दी होती आणि थोडंसं का मी कामानिमित्त गेले होते. तर ह्यावेळेस मी वेळ काढून जाणार आहे माता लक्ष्मीला. कारण त्यांना सांगितले की कसं होतं की बसचा प्रवास म्हणजे खूप लांब आहे, पुणे ते कोल्हापूर, आणि आपला व्यवसाय किंवा हे सगळं रुटीन सोडून वेळ भेटत नाही. पण अशी काहीतरी अरेंजमेंट करा की मी तुमच्याकडे जास्त नाही पण महिन्यातून 2 महिन्यातून तुमच्या दर्शनाला येईल. बघू आता माता लक्ष्मी इच्छा पूर्ण करतायत का. कारण बसने जायचं म्हटलं की इथून जा वाकडला, वाकडवरून जा कोल्हापूरला, म्हणजे हे हाल होतात. बघू आता माता लक्ष्मी त्यांच्यापर्यंत जाण्याची कशी सोय करतायत. तर ह्या सगळ्या गोष्टी अशा असतात. आणि बघा सेवेचं प्रत्येक फळ मिळतं, फक्त तुमच्या सेवेमध्ये सातत्य असायला पाहिजे. सातत्यासोबत तुमचा एक विश्वास असायला पाहिजे. आणि आपल्या नवऱ्याची प्रगती होत नाहीये किंवा आपल्या नवऱ्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही अशा बऱ्याचशाच ताई म्हणतात. पण त्यासाठी त्या नवऱ्याची अर्धांगिनी म्हणजे त्या नवऱ्याची पत्नी कशी आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. ती आध्यात्मिक आहे का किंवा ती कोणती सेवा कर. बरेच लोक म्हणतात की देवदेव करून काय होत नाही. अहो पण देवाशिवाय पाणी आपलं हलत नाही, देवाशिवाय काहीच होत नाही. प्रत्येक वेळी का सांगतात की गुरुचरित्र पारायण करा, तुम्ही ही सेवा करा, व्यंकटेश्वर स्तोत्र म्हणा, तुम्ही ती सेवा करा, तुम्ही जप करा. हा प्रत्येक ठिकाणी आपल्याला सांगितलेले. आणि वास्तुशास्त्रामध्ये पण उपाय असतात ना. जसं की पैशाशी रिलेटेड आपल्या आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी घडतात. जसे की आर्थिक मंदी असते किंवा आर्थिक आवक वाढत नाही किंवा खूप मोठा व्यवसाय उभा केलाय पण तो अजिबात चालत नाही, म्हणजे पूर्ण ठप्प झालाय. तर अशा वेळी तुम्ही ज्योतिषाकडे जा, वास्तुतज्ञाकडे जा, तुम्ही कोणाकडेही जा, ब्राह्मणाकडे. तुम्हाला एकच सांगितलं जातं की तुम्ही तुपाचा दिवा लावा. सकाळ संध्याकाळ तुम्ही तुपाचा दिवा घरामध्ये प्रज्वलित करा किंवा तुमच्या व्यवसाय जिथं आहे तिथं. आणि मातीचं भांडं, जसं की बघा मातीची पद्धतीतून बघितली आता मी लावली आहे दारामध्ये आणि माता लक्ष्मी समोर, त्याच्यामध्ये तुपाचा दिवा लावा. किंवा त्याच्यामध्ये बघा सुगंधी अत्तर टाकायचं. आता आपण जो तुम्ही दिवा लावते ना, आपल्याकडे वाती घेताय, तर त्याच्यामध्ये ना सुगंधी अत्तर थोडंसं मिक्स करा. जसं की गुलाब अत्तर, केवडा, मोगरा माता लक्ष्मीला आकर्षित करतो आपल्या घराकडे. आणि बघा तुम्ही 40 दिवस अशी सेवा सकाळ सकाळ उठल्यावरती माता लक्ष्मीचं बघा अंगण स्वच्छ पाण्याने पुसून घ्या. चांगले एखादे शुभचिन्ह असते, एखादीच रांगोळी काढा. आता मी जास्त काढते म्हणून म्हणणार आहे तुम्ही जास्त काढा. आणि किती वेळ लागतो, एक 10 मिनिटं. शुभचिन्ह गोपद्म काढा, श्रीयंत्र काढा, कुबेर लक्ष्मी काढा, लक्ष्मी तत्व काढा, अष्टलक्षी काढा, लक्ष्मीची पावलं काढा. म्हणजे काही अगदी तुम्ही एखादा असा बघा हा कमळाचा साचा आहे आपल्याकडला, अगदी तुम्ही कमळाचा साच्याचं जरी तुम्ही शुभचिन्ह म्हणून जरी रांगोळी दरवाजा बाहेर काढली किंवा देवाघरासमोर आणि त्याच्यावरती हळदी कुंकू वाहा, थोडंसं आता जसं दाखवलं मी कापराची थोडीशी कापूर, भीमसेन कापराची थोडीशी पावडर लाईटली त्याच्यावरती टाका. आणि तुम्ही सुद्धा बघा ह्या सेवा करा आणि तुम्ही सुद्धा अनुभव सांगा. पण सातत्य असायला पाहिजे. नाही फरक पडला तुम्ही मला तसं सांगा, असं कधीच होत नाही. कारण बघा प्रत्येक सेवा ही दिव्याच्या साक्षीने करते. प्रत्येक सेवेचा अनुभव हा स्वअनुभवातला असतो. अशीच कोणती गोष्ट मी शेअर करत नाही, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. कारण बघा जो आपल्याला ज्याचा फरक पडतो किंवा ज्या गोष्टीचा मला स्वतःला लाभ मिळाला
तीच गोष्ट मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचं. तर बघा, तुम्ही पॅरेट मनी स्टोन मॅग्नेट बघितलाच असेल, मी परवाच काल व्हिडिओ केला. पॅरेट म्हणून एक मॅग्नेट मनी आहे, तो काय करतो, पैशाचा फ्लो आहे तो वाढवायचं काम करतो. तुम्ही कुठेही सर्च करा, त्या स्टोनबद्दल तुम्हाला माहिती पडेल. तर आता आमचा वास्तू तज्ञाचा कोर्स चालू आहे, तर त्या स्टोनचा म्हणजे मी स्वतः एक अनुभव घेतला बरं का, आणि त्यातून मला खूप चांगला रिझल्ट भेटला, किंवा मला सुद्धा खूप चांगला, आणि जो तो मनी मॅग्नेट स्टोन आहे त्याची सेवा मी तुम्हाला सांगणार आहे की मी ती कशी केली, मी तो सिद्ध कसा केला. तर त्याला बघा, आपलं जे काही नॉर्थ डायरेक्शन आहे त्याच्या कॉर्नरला तुम्हाला तो बाउल ठेवायचा आहे. तुम्ही ते चिनी मातीचं भांडं घ्यायचंय. चिनी मातीचं म्हणजे चिनी माती किंवा मातीचं सुद्धा, चिनी मातीचं नका घेऊ, मातीचं भांडं घ्या. मातीचा एखादा तुम्हाला पॉट मिळेलच तुमच्या नर्सरीमध्ये वगैरे, तर मातीचा एखादा असा पॉट घ्या. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला तमालपत्र ठेवायचं आहे. तमालपत्र किंवा स्टोन मिळतात बघा आपल्याला, असे वेगळ्या प्रकारचे एक स्टोन असतात नाही का, असं शो पीस सारखे, ते स्टोन घ्या. त्याच्यामध्ये बघा तमालपत्री तुम्हाला 2 घ्यायची आहेत. एकावरती तुमची इच्छा लिहायची आहे आणि एकावरती तुम्हाला वर्षाची अर्निंग, म्हणजे तुम्हाला वर्षाला 2 कोटीचं टार्गेट पूर्ण करायचं आहे, त्याच्यावरती 2 कोटी असं लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुमची इच्छा जी काय आहे, घर आहे, गाडी आहे, बंगला आहे. आता जो मी मनी मॅग्नेट स्टोन आहे त्याच्यावरती मी माझी इच्छा घराची की गाडीची असेल हे मी तुम्हाला सांगणार नाही. जेव्हा ती इच्छा पूर्ण असेल तेव्हा मी तुम्हाला ती सांगेन. तर बघा, त्याच्यावर तुम्ही 2 इच्छा लिहायच्या आहेत, आणि त्या इच्छा लिहिताना तुम्हाला ग्रीन कलरचा पेन वापरायचा आहे, हिरव्या कलरचा पेन वापरायचा आहे. आणि ती इच्छा लिहिल्यानंतर तुम्हाला तो जो काही तुम्ही घेणार आहे आपल्याकडून मनी मॅग्नेट स्टोन आहे तो स्टोन त्याच्यामध्ये ठेवायचा आहे. आणि त्या म्हणजे तुमचा जो काही बाऊल असेल किंवा तुम्ही जे काही ठेवणार आहात त्याच्यामध्ये तुम्हाला गणपतीची किंवा कोणत्याही देवाची एखादी छोटीशी मूर्ती किंवा एखादं छोटंसं स्टिकर पण ठेवायचं आहे त्याच्यामध्ये. आणि ते तुम्हाला नॉर्थ डायरेक्शनमध्ये, म्हणजे तुम्हाला तुमच्या नॉर्थ डायरेक्शनमध्ये तुमचा एखादा टिपॉय असेल, टेबल असेल तर तिथं ठेवायचं आहे. तर हे सगळं तुम्ही जेव्हा ठेवणार तेव्हा तुम्ही मेन एंट्रन्सला ठेवलं तरी सुद्धा चालतं. तर त्याचा रिझल्ट तुम्हाला काही दिवसामध्ये बघायला मिळतो. फक्त तुम्ही त्या स्टोनकडे एकटक बघायचं आहे असं, आणि तुम्हाला बोलायचं की मला ह्या वर्षी 3 कोटीचं टार्गेट पूर्ण करायचं आहे. माझा व्यवसाय आहे तो 3 कोटी कंप्लीट झाला पाहिजे, आणि ह्या वर्षी मला गाडी घ्यायची आहे. म्हणजे ह्या वर्षामध्ये कधी कोणत्याही महिन्यामध्ये मला एक छानशी गाडी हवी आहे असं तुम्ही त्या स्टोनमध्ये बघून बोलायचं आहे त्याच दिवशी. त्याच्यानंतर तुम्ही तो तुम्ही जो स्टोन घेताय आमच्याकडून, तो स्टोन जो आहे तो तुम्हाला सिद्ध झाल्यानंतर किंवा तुम्ही त्याच्यामध्ये तुमची इच्छा बोलल्यानंतर तुम्ही तो अंगठीमध्ये, म्हणजे अंगठी बनवून घालू शकता हातामध्ये, किंवा गळ्यामध्ये पेंडल घालू शकता, किंवा कानातले इयरिंग्स तुम्ही त्याचे बनवू शकता. तर खूप त्याचा रिझल्ट चांगला आहे बरं का. तर तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करा. खूप काही कॉस्टली नाही आहे, तुमच्या बजेटमध्ये आहे, आणि आपल्याकडे तो अवेलेबल आहे. आणि काय होतं, कधी कधी कमी जास्त त्याचं वजन होतं बरं का, एका साईजमध्ये मिळत नाही. खूप मोठा सुद्धा मिळतो, खूप छोटा सुद्धा मिळतो. तर तुम्ही बघा, घरामध्ये ठेवण्यासाठी मोठा घेऊ शकता, पेंडल बनवण्यासाठी एखादा छोटासा घेऊ शकता लाईटली. तर या अशा ज्या छोट्या सेवा आहेत तर तुम्ही सुद्धा फॉलो करा, किंवा तुम्ही स्वतः अनुभव घ्या. कारण बघा, आपण तंत्र मंत्र इकडं तिकडं खूप ठिकाणी खूप काही पैसे वाया घालवतो, पण त्याच्यातून काही रिझल्ट मिळत नाही आपल्याला. तर ही छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही स्वतः करून बघा. आणि कसं असतं, शेवटी विश्वास, तुमचा स्वतःवरचा विश्वास फार महत्वाचा आहे. तुम्ही सगळं करताय पण मनामध्ये कुठतं, अरे मी हे सगळं करतोय पण मला ह्या सेवेचं फळ मिळेल की नाही, खरंच हे खरं असतं का, खरंच होईल का, असं नका विचार करू. होणार आहे, होणार आहे, होणार आहे असं म्हणायचं. म्हणजे गोष्ट चांगली घडण्याच्या अगोदर त्याच्याबद्दल आपण स्वतःच एक पॉझिटिव्ह बोलायचं आहे, किंवा आपण स्वतःच आतून सकारात्मक व्हायचं. नाही तर खूप सेवा करतोय पण आपल्या स्वतःवरतीच विश्वास नाहीये, आपल्या मनामध्ये खूप किंतु परंतु खूप शंका, तर अशा वेळी त्या सेवा कोणतेही लाभ देत नाहीत, हे मी तुम्हाला क्लिअर सांगते. तर तुम्ही सुद्धा बघा, हे छोटे छोटे सेवा करा आणि त्याचा अनुभव घ्या. जर तुम्हाला मनी मॅग्नेट पॅरेट स्टोन हवा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा, तुम्हाला घरपोच मिळेल. तसंच धनलक्ष्मी कुंचन जो आता सेवेचा बघितला, ज्या ताईंचा आहे चांदीचा, तो सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल. तसंच लक्ष्मी मातेचा फोटो, म्हणजे जे सेवेमध्ये माझ्या पूजा साहित्य दिसतं ते सगळं आपल्याकडे उपलब्ध आहे. तसंच बघा, जे शुभचिन्ह असणार रांगोळी साचा आहे, जसं की तुम्ही आता गोपद्म बघितला, श्रीयंत्र बघितलं, लक्ष्मी तत्व बघितलं, कमळाचा बघितला, हे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि हो, हे सगळं घेऊन फक्त शोपीसला कपाटामध्ये ठेवायचं नाही, प्रत्येकाने सेवा करायची. जर प्रत्येक गोष्टी सेवेच्या घेताय ते धुळखात पडले त्याचा काही उपयोग नाही, त्याचा अपमान होतो त्या सेवेचा. त्यामुळे सेवा करणार असाल तरच ह्या गोष्टी तुम्ही खरेदी करा.
कारण आम्ही विकतोय म्हणून तुम्हाला घ्याच असं कधी म्हणत नाही, कारण शेवटी श्रद्धा, सेवा आणि कर्म आहे की आम्ही आमच्या स्वार्थावर तुम्हाला काही गोष्टी घ्या म्हणणार, तुमची ती सेवा नाही होणार तर त्याचा दोष आम्हाला सुद्धा लागतात. त्यामुळे तुम्ही जे कराल, कारण मी माझ्या हाताने सेवा करून, मी एक दुकानदारासारखं ट्रीट नाही करत ना की तुम्ही आले माझ्या दुकानात वस्तू घेतली गेली तुमचा माझा संबंध संपला, असं नाहीये. मी माझ्या हाताने सेवा करून पाठवते किंवा मी अग्नीच्या साक्षीने ती सेवा करत असते, तेव्हा देवी देवता सुद्धा जागृत असतं. त्यामुळे बघा तुम्ही जे घ्याल त्याची सेवा झाली तरच त्या गोष्टींना महत्व असतं, नाहीतर धुळखात पडतात, त्याचा अपमान होतो, असं कधी करू नका. तर ही आजची अशी सेवा होती. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तसंच ज्यांना चांदीचा कॉईन हवा आहे, गोविंद पानविडा हवा आहे, त्यांनी सुद्धा व्हॉट्सअपला मेसेज करा. आणि तुपाचे दिवे न विसरता आपल्याकडं ऑर्डर करा, कारण लक्ष्मी मातेला प्रिय आणि अखंड लक्ष्मी जर घरामध्ये हवी असेल, लक्ष्मी माता स्थिर व्हाव्याशी वाटत असेल तर तुपाचा दिवा सकाळ संध्याकाळ कमीत कमी 2 तरी लावा. जो आपल्याकडे 50 वातींचा 1 तासापेक्षा चालणारा तुपाचा डब्बा आहे तो ऑर्डर करू शकता, किंवा अर्धा तास चालणारा छोटासा तुपाचा दिवा आहे तो करू शकता, किंवा 2 तासापेक्षा जास्त चालणारा बघा पंथी आहे डायरेक्टच, ती पंथी सुद्धा ऑर्डर करू शकता. शुक्रवारी मंगळवारी जरी रोज सेवा झालेली लक्ष्मीच, कारण कसं असतं माहितीये का, पैसा हा रोज आपल्याला हवा असतो, मग सेवा कधीतरच का, रोज का नाही करायची. आणि काही काहींचं असतं मंगळवार शुक्रवार सेवा करून, माझं तसं नाही, मी रोज नित्य सेवा आंघोळ केली की माता लक्ष्मीची करते, कुबेर चालिसा म्हणते, महालक्ष्मी अष्टक म्हणते, महालक्ष्मीची आरती म्हणते, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः हा मंत्र 108 वेळा म्हणते, आणि त्याच्यानंतरच मी माझ्या सगळ्या कामाला सुरुवात करते. तसंच कमळगट्ट्याच्या माळीवरती विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे. तुम्हाला जर धनाची कमी असेल किंवा व्यवसाय चालत नसेल आणि ती सिद्ध केली कमळगट्टा माळ आपल्या श्रीयंत्रावरती घालायची आहे. तसंच न चुकता रोज श्रीयंत्रावरती 11 वेळा ओम श्री महालक्ष्मी नमः ह्या मंत्राचं पठण करत श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे, किंवा ओम श्रीम ओम श्रीम ओम श्रीम हा सुद्धा मंत्र म्हणू शकता. तर तुम्ही या सुद्धा सेवा करा आणि स्वतःचा अनुभव कमेंटच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या मेसेजच्या माध्यमातून मला तुम्ही नक्की सांगा. तसंच ह्या ज्या सेवा आहेत त्या सेवेची फलश्रुती होते, जसं सांगितलं, विश्वास, सातत्य, चांगलं कर्म आणि कष्ट. आणि हो अजून एक गोष्ट, बरेच जे काही निगेटिव्ह लोक आहेत सेवा करून पैसा मिळतो का, त्यांच्यासाठी उत्तर आहे खूप छान. कसं असतं, तुम्ही खूप कष्ट करताय, तुम्हाला कुठलंच यश मिळत नाही, तुम्ही खूप पैसा कमवताय पण आलेला पैसा कुठल्या वाटेने निघून जातो. तर अशा वेळी ह्या सेवा आहेत त्या तुमच्या घरामध्ये तुमचं जे धन आहे ते सेफमध्ये ठेवायचं काम करतात. तसंच तुमच्या धनामध्ये वाढ होण्याचं सुद्धा कार्य ही सेवा करते. तसंच तुम्हाला जर आजारपण असेल तर तुमच्या घरामधून आजारपण, नकारात्मकता दूर करण्याचं काम ही सेवा करते. आणि तुम्ही जे कष्ट करताय त्या कष्टाला यश देण्याचं काम ही सेवा करते, कारण तुमचा कष्टाचा पैसा हा निरर्थक किंवा अनावश्यक खर्च नाही व्हावा ह्याची काळजी सुद्धा आपले गुरु किंवा आपलं पाठबळ किंवा आपले देवी देवता नक्की घेतात. तर बघा, फक्त सेवा करून पैसा मिळत नाही, कष्टाला यश किंवा तुमचं जे काही तुम्ही कष्ट करताय, तुम्ही जे काही व्यवसाय मांडलाय, उद्योग मांडलाय, त्यासाठी कस्टमर अट्रॅक्टिव्ह करण्याचं काम किंवा तुमचा व्यवसाय चांगला चालण्याचं काम ह्या सेवा करतात. तर ह्या सेवा कधी वाया जात नाही. ज्यांनी केलंय त्यांना अनुभव आलाय, आणि ज्यांना करायचं नाही त्यांनी करू नका, कारण कसं असतं, शेवटी माणसाचे विचार आपण बदलू शकत नाही. प्रत्येक माणसामध्ये चांगला गुण वाईट गुण असतो, दोन्ही प्रकारचे, कारण 5 हाताची बोटं सारखी नसतात, कमी जास्त असतात. त्यामुळं हे सगळ्या गोष्टी अशा असतात. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सकाळी आंघोळ केली की पहिल्यांदा माझ्या सगळ्या दादांना, सगळ्या ताईंना, सगळ्या मावशींना मी हेच सांगते की तुम्ही हा तरी मंत्र कमीत कमी माता लक्ष्मीसमोर हात जोडून म्हणा, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा छानशा नवीन व्हिडिओ सोबत आपण भेटू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक सेवेचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. तसंच पूजा साहित्य हवं असल्यास खाली दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.